उपस्थित सर्वांना रामकृष्ण हरी. श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटी चोहीकडे, क्षणात सरसर शिरवे येते, क्षणात फिरणी ऊन पडे. सर्व मासांमधील अत्यंत पवित्र मास महिना म्हणजे श्रावण. पेरणी आणि लावणीचं कामं आटोपल्यानंतर विसावलेला बळीराजा आता वेध लागतात त्याला ते श्रावण महिन्यातील सणांचे. सणांचा महिना म्हणून ओळख असणारा श्रावण, या श्रावणातील पंचमीला पहिला सण नागपंचमीचा. नागपंचमीच्या सणानंतर येणारा सण असतो पौर्णिमेच्या दिवशी येणारा. दोन सण या दिवशी साजरे केले जातात. एक असते रक्षाबंधन आणि दुसरी असते नारळी पौर्णिमा. नारळी पौर्णिमेच्या सणानंतर या महिन्यामध्ये पुढे येणारा जो सण असतो, या सणाचं प्रत्येक सणाचं विशिष्ट महत्त्व घेऊन येणारे सण हे आनंद देत असतात. आणि या सणांमध्ये कृष्ण अष्टमी म्हणजे गोपाळकाळ्याचा सण साजरा होतो आणि महिन्याचा शेवट होतो पिठोरी अमावस्या, जो सर्वजण हा सण साजरा करतात. श्रावण महिना सृष्टीने शृंगार लिहिलेला असतो आणि या श्रावणामध्ये सृष्टी अतिशय सुंदर दिसत असते. अशा दिवसांमध्ये पवित्र मासामध्ये पवित्र श्रवणाचं कार्य सर्व महाराष्ट्रभर किंवा संपूर्ण भारतभर केलं जातं. आणि या महिन्यांमध्ये ग्रंथांचं वाचन आणि निरूपण प्रत्येक ठिकाणी होतं. पुण्यभूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बेलवली गावामध्ये जवळजवळ 15च्या वर मंदिरं आहेत. प्रत्येक मंदिरामध्ये या श्रावण महिन्यामध्ये विविध प्रकारच्या ग्रंथांचं वाचन केलं जातं. ही श्रवण भक्ती करण्यासाठी उत्सुक असणारे भाविक या पारायणांच्या वेळेला उपस्थित राहतात आणि या श्रवण भक्तीचा आनंद घेतात. यंदाच्या वर्षी विठ्ठल मंदिरामध्ये दरवर्षीप्रमाणे या ग्रंथाचं पारायण निरूपणाचं कार्यक्रम आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने गावातील सर्व भाविक उपस्थित होऊन या श्रवण भक्तीचा आनंद घेतात. यावर्षी भक्त विजय हा महिपती यांचा 57 अध्याय असणारा अध्याय ग्रंथ वाचनाचं कार्य सुरू आहे. 57 अध्यायांच्या माध्यमातून 57 भक्तांचं महत्त्व, 57 भक्तांचं जीवन कार्य या ग्रंथाच्या माध्यमातून महिपती यांनी वर्णन केलेलं आहे. परमेश्वरापेक्षाही श्रेष्ठत्व ज्यांना संप्रदायाच्या दंडकाप्रमाणे दिलं जातं ते म्हणजे भक्त. आपल्या पवित्र पावन कार्याने परमेश्वराच्या ठायी असणारा भक्तिभाव व्यक्त करणाऱ्या भक्तांना त्यांच्या जीवन कार्याच्या निमित्ताने ओळख करून घेणं हे या निमित्ताने उपयोजन आहे. एखादी व्यक्ती जन्माला येते आणि त्याचं जीवित कार्य तिला कळतं. असं जीवित कार्य कळलेलं देवभूमी बेलवलीमधील एक व्यक्तिमत्व म्हणजे हरिभक्त परायण पांडुरंग महाराज पाटील. निरूपणाच्या माध्यमातून, प्रवचनाच्या माध्यमातून समाजातील प्रत्येक घटकापर्यंत धार्मिक जे सर्व कार्यक्रम आहेत, धार्मिक जे ज्ञान आहे, जे पवित्र आहे, जे पावन आहे, ते पोचवण्याचं कार्य ही व्यक्ती गेले कित्येक वर्ष करते आहे. विठ्ठल मंदिर जे गावाच्या बरोबर मध्यभागी आहे, या विठ्ठल मंदिरामध्ये वर्षभरामध्ये अनेक उपक्रम राबवले जातात. या धार्मिक उपक्रमातील अत्यंत महत्त्वाचा उपक्रम हा उपक्रम जो आता सुरू आहे, सर्व उपस्थित भाविक भक्तांचं मनापासून हार्दिक स्वागत करून या श्रवण भक्तीकडे आपण वळणार आहोत. आपण यानंतरची जी पवित्र वाणी ऐकणार आहोत ती वाणी असणार आहे ज्येष्ठ प्रवचनकार हरिभक्त परायण पांडुरंग महाराज पाटील यांची. धन्यवाद. नाम तुझे घेता देवा होई समाधान, नाम तुझे घेता देवा. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा
कृष्णा हरे कृष्णा 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 हरे हरे पुंडलीकवरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जनार्दन स्वामी एकनाथ महाराज सद्गुरु नामदेव महाराज की जय। शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवयारं सर्वलोकैकनाथं। नमामि सद्गुरु शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मा परमानन्दं ईशमा अनन्दीवल्लभं। ज्ञानेश भगवान विष्णु निवृत्तिर्भगवान हरः सोपान भगवान ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्कला। श्री गणेशाय नमः। श्री कृष्णराय नमः। ऐका सोते सावकाश पंढरी क्षेत्र दक्षिणेस तेथून या 7 कोस मंगलवेढे ग्रामपै तेथील वेशा कलावंती श्यामा तिचे नामाविधान तिचे पोटी दिव्यरत्न कामपात्रा जन्मली। पंढरपुराहून 7 कोस असा अंतरावरती असणारा मंगलवेढे गाव आहे आणि त्या गावामध्ये वेशा राहतो श्यामा नावाची आणि तिची मुलगी तिचं नाव आहे कानोपात्रा। तिचे लावण्य पाहता जाण देवांगना होतील लज्जायमान। इतकी देखणी होती ती देवांच्या स्त्रिया सुद्धा लाजतील इतकी देखणी। मृत्यूलोकी तिच्या समान नाही विधीने आणि निर्मिली या मृत्यूलोकामध्ये तिच्या इतकी सुंदर दुसरी बाई निर्माण केली नाही। बालपणी त्या बोला गायन शिकली नृत्य कला आणखी लहान वयामध्ये गायन काम करायची नाचकाम करायची। रंभा तिलोत्तमा मेनका सकला पाहता डोला लज्जित या स्वर्गांगना आहे। स्वर्गातील स्त्री आहे कोण रंभा तिलोत्तमा मेनका सर्व मंडळी कुठले स्वर्गातील पण त्या सुद्धा लाजाच्या तिच्या पुढं। माता म्हणे कन्येशी चल जाऊ राजद्वाराचे अलंकार देईल तुझी रूप लावण्य दे कोणी। आईने सांगितला की मुली इतकी जर तू उत्कृष्ट नाचकाम करतो देखणे आहे राजाच्या तिकडे जाऊ तर राजा तुला नको ते दागदागिने देईल पैसा अडका देईल। ते म्हणे वदननी मज योग्य पुरुष सुंदर कोणी धुंडीचा नदीचे ती नैनी जाण्याचे म्हणजे आपुल्या। तू तर ओळखतोस मला। आईला सांगतो कानोपात्रा का माझं वाचन देणे माझं योग्य पुरुष सुंदर कोणी या मृत्यूलोकामध्ये माझ्या इतका देखणा पुरुष मला मिळणेच नाही। आणखी मला राज दरबारात घेऊन चालली माझं उनी लावण्य कोटी गुण असल्यावरील त्याला गुण माझ्यापेक्षा कोटी पटीने असा गुणवान असेल देखणा असेल त्याच्याच बरोबर मी लग्न करीन। आईचा निश्चय करून म्हणी कानोपात्रा झाली मृत्यूलोकी पुरुष समर्थ माते ते माझ्या आईचे भाषत काय सांगितलं कानोपात्रेने आईला मला मृत्यूलोकातले जे पुरुष आहेत ना ते कसे दिसतात जैसे सूर्यापुढे खद्दोत तैसे दिसती मजलागी। सूर्याच्या समोर काजव जसे दिसतात त्याप्रमाणे मला हे पुरुष दिसतात। तेव्हा कोणी एक या अवसरी यात्रा जात अशी पंढरी गरुड टके निशान भेरी वैष्णव गजरी गाताती। कानोपात्रा तयासी देखून संतांशी गाली लोटांगण। कानोपात्रेने पंढरपूरला जाणाऱ्या मंडळीला पाहिल्यानंतर नमस्कार करतो त्यांना लोटांगण घालतो। कोठे जाता वैष्णवजन दया करून माझं सांगा विचारला त्यांना तर तुम्ही कुठे जातात दया करा की मला सांगा तेवढा। न म्हणता पण ते म्हणती पंढरीची आम्ही जातो यात्रेची तेथे आला वैकुंठवासी पुंडलिकाकारणे। आम्ही पंढरपूरला यात्रेला चाललो पुंडलिकाच्या साठी भगवान परमात्मा वैकुंठाहून येऊन उभा राहिला। कानोपात्रा पुसे संतांशी कैसा हे वैकुंठवासी। पुन्हा कानोपात्रेने विचारलं तर तो वैकुंठवासी असा असणारा भगवान परमात्मा दिसायला कसा आहे ते म्हणती ब्रह्मादिकाशी त्याचा महिमा नवर नवे। काय सांगितलं संतांनी का ब्रह्मदेवाला सुद्धा त्याच्या पोटचा लेकरू आहे ब्रह्मदेव आणि त्यालाही त्याचा महिमा सांगता येत नाही। उदार धीर सुंदर लक्ष्मीने कोटी गुणा तो उदार आहे धीर आहे आणखी किती सुंदर सांगितलं पूर्ण सुंदर सांगितलं। लक्ष्मीपेक्षा कोटी गुणाने सुंदर आहे तो। लक्ष्मी सर्वात सुंदर आहे आणि त्याच्यापेक्षाही 100 पटीने देव आमचा सुंदर सांगितलं।
चंद्र सूर्यादी तारांगण जयाचे तेजे राहतती कान्होपात्रा म्हणे संतांशी ऐसा सांगता ऋषिकेशी जरी मी शरण गेले तयासी तरी एक अंगास राशी करील की कान्होपात्रेने विचारलं त्या संत मंडळीला माझा अंगीकार करील का तुमचा देव अंगीकाराशी करील की ते म्हणते कुब्जा कंसदाशी कुरूपहीन मथुरेशी संतांनी सांगितलं की तू इतकी देखणी आहेस आणखी कुब्जा कंसदाशी कंसाची दासी होती कुब्जा आणखीन ती इतकी कुरूप होती हीन मथुरेची कृष्ण अंगीकारली ती अशी आपल्या आईची ते केली ती कुब्जा कुरूप असणारी 8 ठिकाणी ती सुद्धा वाकडी होती कारण रामानेच राम अवतारामध्ये कुब्जा ही कैकेयीची दासी होती मंथरा नावाची दासी असताना तिचा एकच काम होता तर ती काय करायची राम झोपलेला असताना ती लवकर उठायची आणखी झाडून कचरा काढायची ती रामाच्या अंगावरती लोटायची कशासाठी कचरा जर अंगावरती लोटला ऐकून ठेवा बरं का तर तो मनुष्य दरिद्री होतो आणखी राम दरिद्री व्हावा असा कुब्जेचा म्हणणं होता तर ती कचरा त्याच्या अंगावर लोटायची असं दर दिवशी चालला असताना एक दिवशी रामाने पाहिला लक्ष्मणाला राग आला आणि रोज आपल्या अंगावरती कचरा ढकलतो अशी लाथ मारली ना 8 ठिकाणी वाकडी झाली 30 ती नंतर कृष्ण अवतारामध्ये कुब्जा झाली मग ती कुणाची दासी होती तिने सांगितलं कंसाची दासी होती आणखी ती दासी कंसाला चंदन गंध उगाळून घेऊन चालली होती आणि त्या टायमाला नेमका कृष्णाला मथुरेमध्ये आणला होता मथुरेमध्ये आणला त्या टायमाला ही भेटली वाटेत भेटल्याच्या नंतर तिने तिच्याजवळून कृष्णाने तो गंध मागून घेतला मी राजाच्या भेटीला चालली मला गंध देतोस का लगेच दिला दिल्यामुळे तिला सांगितलं का घाबरू नको तुला नंतर मी शांत करीन बोलतो नाही आत्ताच घरी चला आत्ताच घरी चला कृष्णाने सांगितलं आता घरी येणे नाही मला आमंत्रण दुसरीकडचं आहे तिकडे त्या कंसाच्या तिकडे जायचे राजाच्या तिकडून जाता तुझ्या घराला पाय लावीन पण जाताना एक काम केला तिला काय केला जाता तिने असा खालती पायावरती तिचा पाय ठेवला नानोटील धरली अशी वरती उचलली सरळ झाली ती अशी ती कुब्जा दासी ते म्हणती कुब्जा कंसाची दासी कुरूपहीन मथुरेशी कृष्ण अंगीकारली ती आपल्या आईशी ते केली काय केलं मग कृष्णाने जर त्या कुब्जा दासीला त्याच्यासारखी बनवली तुला बनवणार नाही का असं साधू संत जाताना सांगतात अजामिल चोखामेल त्यांचा अंगीकार करी तात्कार अजामिल पापराशी सांगितलं आहे हो इतका पापी होता पण अजामिल कोण होता ब्राह्मण होता ब्राह्मण असून त्याच्या आईवडील भक्ती करायचे त्याच्या आईवडिलांनी असा विचार केला होता का आपला मुलगा खरा ब्राह्मण झाला पाहिजे ब्राह्मण वेगळा आणखी हे इतर ब्राह्मण असतात ते वेगळे नुसता ब्राह्मण नको वैष्णव ब्राह्मण झाला पाहिजे ब्राह्मण होऊन वैष्णव झाला पाहिजे असं त्यांच्या आईवडिलाचं म्हणणं होतं वैष्णवाला ब्राह्मणापेक्षा किंमत जास्त आहे बरं का पण मग मुद्दाम तुम्हाला सांगत नाही त्याचा अजून पण तोऱ्यान चालतील माणसं पुराणामध्ये उल्लेख आले वैष्णवाला किंमत जास्त आहे ब्राह्मणापेक्षा असो तर मग तो ब्राह्मण असून त्याला वैष्णव ब्राह्मण बनवायचा होता आईवडिलांनी असा विचार केला त्याला कशाचाच माहिती काय करून दिला नव्हता पण एक दिवशी त्याला जंगलामध्ये समिधा आणण्यासाठी पाठवलं त्याच्या आईवडिलांनी गेल्याच्या नंतर तिकडून येत असताना मी तुम्हाला कधी कधी हल्दी सांगितला हल्दी कसला हा हल्दीपासून काय होतो ते सांगायचं ठेवून दिला हल्दी फक्त तुम्हाला सांगितली होती हल्दीला भल्या माणसाने जाऊ नये हल्दीला भल्या माणसाने जाऊ नये आपल्यासारखे तर जाऊच नाही कारण हल्दीचा गुण असा आहे जर तो त्यांनी सांगितलं पुलिंगीनी जर तो वापरला हल्दी अंगावरती जर लावला तर स्त्रीलिंगीला काय करतो तो आकर्षण करतो आणखी स्त्रीलिंगीनी जर लावून घेतला पुलिंगी याला दोष लावतो ती आकर्षण करतात ती एकमेकाला म्हणून हळद लावायची असतो लग्नामध्ये हळद आदल्या दिवशी का लावतात तर आकर्षण शक्ती तिच्यामध्ये हळदीमध्ये म्हणून आता अजामिल इतका तुम्ही म्हणाल का ब्राह्मण होता इतका वैष्णव बनवत होता असा बिघडला का बिघडला सांगून राहतो तिथं वाटेमध्ये त्याला एक ग्रस्त शूद्र भेटला खालच्या जातीचा म्हणजे आपल्याच जातीचा असं बोलला चालेल शूद्र भेटला आणखी त्या शूद्राने त्याच्या मनगटावरती हळद थापलेली होती कशासाठी थापली होती त्याला एका वेशीच्या बरोबर संघ करायचा होता आणि ती वेश आली तिने जर हळद पाहिली माझी का मला ती वश होईल आता तिथं तो अजामिल थांबलाय ती वेश्या आली आणखी यांचा तो कार्यक्रम चालू झाला ते पाहिल्याच्या नंतर अजामिलाला असं वाटलं की ही वेश आहे एक दिवस तरी आपल्या घराला घेऊन जाईल मी आणखी कालांतराने त्यांनी त्याच्या वेश्याला नेली वेश्याला नेल्यानंतर तिच्यापासून त्याला 10 मुलं झाली किती मुलं झाली
ब्राह्मण आणखी वेषण इले 10 मुलं झाली. तिची आणखीन कथा सांगितली कारण आपल्याला जास्त वाढवायचं नाही. 10 मुलं झाली. शेवटच्या मुलाचा नारदाची भेट झाली म्हणून नारायण नाव ठेवायला सांगितलं. नारायण नाव ठेवला आणि मरता मरता तिने काय केलं मग ए नारायण नारायण असं बोलता बोलता जे ठेवला म्हणून त्याला वैकुंठाला जायला प्राप्त वाट मोकळी झाली. चला ते अजामिलाची कथा सांगितली. आता पुढे सांगितलं चोखा मेला. या चोरीमध्ये आलाय अजा मेला चोखा मेला. चोखा मेला हा कोण होता? हाही मार होता जातीने. मार होता पण देवाची इतकी संगत होती. लांबून नमस्कार करायचा कारण आपण देवाला पाठवू नये असं त्याचं म्हणणं होतं. लोक आपल्याला बोलतील असतील आणि तो लांबून महाद्वारामध्ये याचा लांबून नमस्कार करायचा. पण एक दिवशी देवाने त्याला मंदिरामध्ये नेला. कुलूप लावलेला असताना देव बाहेर आला आणखी चोखा मेल्याला आत नेला आणि पुजारी पाहिल्यानंतर देव पाठवला असं गोंगाट घातला गावामध्ये. वडील लोक हे बोलायला लागले. मग चोखोबाला काय केला वालीस टाकला. गावात ठेवलाच नाही गावाच्या पलीकडच्या बाजूला. आता चोखोबांचा कुठेची मठ आहे देवळाच्या समोरासमोर असा नदीच्या पलीकडच्या बाजूला. मग एक दिवशी देवच स्वतः उठून गेला आणखी चोखोबाच्या जवळ केलीच्या पानावरती जेवत होता. आता केलीच्या पानाला 2 भाग आहेत बघा. एका बाजूला एक बाजू एका बाजूला एक बाजू आहे. एका बाजूला चोखोबा जेवत होते एका बाजूला देव आणि एका झाडावरती हा बडव्यांच्या पैकी एक ग्रस्त बसला होता. त्यांनी पाहिला हे मग तो सांगते आता वाटत लागली बोलते. एका पात्रावरती दोघा जण जेवली बोलतात. मग पुन्हा आणखी त्यांचा चालू झाला कार्यक्रम. गावामध्ये भयंकर अशा टीका करायला लागल्या. नंतर मग देवाने यांना पटवून सांगितलं आणि चोखोबाला जवळ ठेवला. आता नंतर पुन्हा चोखोबा भिंतीखाली मरण पावले आणि मग त्याची हाडं आणायला सांगितली नामदेवांना. नामदेवांनी सांगितलं हाडं कशी काय भेटते? हजारो लोक तिथं मेलेत बोलतात आणि ती भेटतील कशी? नामदेवाला सांगितलं देवानी एक काम करता हाड उचलाचा कानाला लावायचा. विठ्ठल विठ्ठल बोलत असेल तो हाड माझ्या चोखोबाचा आहे. मग अशी ती हाडं उचलून आणखी समाधी बांधली आता महाद्वारामध्ये. नामदेव पायरीच्या बाजूला जी समाधी आहे ना ती चोखोबांची आहे. म्हणून नेहमी सांगत असतो का चोखोबाला आधी नमस्कार करता नामदेव पायरी नमस्कार करता नंतर मग देवाला नमस्कार करतात नंतर गरुड खांबाला नमस्कार. पुढे पुढे काय काय सांगितलं बघून घ्या. किती सांगितलं तुम्हाला? अजा मेल चोखा मेल त्यांचा अंगीकार करी तत्काल पती पावन दीनदयाल तो घनवीर म्हणवितो. असा भगवान परमात्मा कसा आहे दीनदयाल हे पतिताला पावन करणार आहे. कोण सांगतात? संत मंडळी सांगतात. कुणाला? कानोपात्राला. तुझा अंगीकार करणार नाही सर्व आमच्या बरोबर. आईच्या ऐकून संत वचन कानोपात्रा घरची गेली त्वरेनं मातेची म्हणे नमन करून पंढरीची मी जाते. आईला नमस्कार केला की सांगितलं आई मी चालली बरं का संतांच्या बरोबर पंढरपूरला. मग विना घेऊन करी सप्रेम गायन करी ते सुंदरी. गायन काम करायची ती आणि देखणी होती. तिच्या इतकी देखणी पृथ्वीवरची पुन्हा ब्रह्मदेवाने निर्माण केलीच नव्हती अशी उभी गेली निघून. कानपात्र आली त्या अवसरी श्री हरीचे गुण वर्णित. आली तिकडून विना घेऊन गायन करीत नाचकाम करीत आणखी गात होती. आता महाद्वारी लोटांगण कानोपात्र घाली प्रेमी करुणा. इतकी देखणी असताना आणखी तिने काय केली? कुठं लोटांगण घातलाय? महाद्वारामध्ये. तिथं आपल्या बाया काल्या सावल्या आहेत तरी लोटांगण घालायला मागितले. तिथं महाद्वारामध्ये लोटांगण घालायचं असतं. नका घालू बाहेर. आतमध्ये गेले होते त्याच्या द्वारात लोटांगण घाला. म्हणे तुझी कीर्ती ऐकून आले चरण श्री विठ्ठला. उधार धीर सुंदर पूर्ण चरण ऐश्वर्य लक्षणा तुझ्या ठाई वस्ती म्हणून आले शरण श्री विठ्ठला. भगवान परमात्म्याला सांगतो लोटांगण घालून मी तुला का शरण आलो? षड्गुण ऐश्वर्य असं भगवान परमात्मा आहे. परमात्म्याजवळ किती गुण आहे? 6 गुण आहे. मग त्या गुणांना पाहून मी आलो तुझ्या दर्शनाला. शरण श्री विठ्ठला अजा मेलगणिका धार तुझा तुवा उद्धारिले येता शरण. अजमेलाचा उद्धार केला. गणिका वेश्या होती तिचाही उद्धार केला. संती सांगितले म्हणून आले शरण श्री विठ्ठला. संतांनी मला सांगितलं का अजमेलाचा उद्धार केलाय गणिकेचा उद्धार केला. आणखी मी याच्यासाठी आलो का माझा सुद्धा उद्धार केला पाहिजे. माझा अंगीकारच केला पाहिजे. कानपात्र किती देखणी होती? तिची आई इतकी देखणी होती. श्यामा नाव आहे बरं का तिचा कानपात्रेच्या आईचा. किती देखणी असत? पान खायची ती. पान खाताना तर तिने गुटखा गिरला ना कुठून चाललाय असं सांगता येत होतं. इतकी देखणी म्हणजे काचे इतकी देखणी होती तिची आई. मुलगी किती देखणी असेल इतकी देखणी कानपात्र होती. लौकिक कामध्ये अभिमान माझे होता दान सर्व तेजोनी तुझं कारण आले शरण श्री विठ्ठला. कानोपात्र सांगतो माझं काम कसलं होता? लौकिक कामध्ये अभिमान.
लोकांच्यातला काम वासना निर्माण करणे हा काम होता आणि तोही मी काय केला सोडून आलो इथपर्यंत. आता मजलागी अंगीकारी शरण आले तुझ श्री हरी म्हणून माथा चरणावरी कानोपात्रा ठेवी तसे. काय करतो आता कानोपात्रा सांगतो, भगवान मी तुला शरण आलो, डोका पायावरती ठेवले कानोपात्रीने. हरी रूप धरोनी मानसी कानोपात्रा राहिली पंढरीची. काय केली आता कानोपात्रा पंढरपुरातच थांबले तिथं. आता महाद्वारी सद्भावेची श्री हरिगुण वर्णितसे. त्या महाद्वारातच बसून राहिले होते, भगवान परमात्म्याचा चिंतन करीत होती. तव कोणेच्या अवसरी एक होता दुराचारी त्याने जाऊनी बेदरी रायापाशी सांगितले. बेदरचा राजा मुसलमान होता तो, आणखी एक दुराचारी असा होता. त्याने काय केलं, बेदरला जाऊन राजाला कळवलाय म्हणे पंढरपुरी महाद्वारी एक गणिका हे सुंदरी. सांगितलं की एक वेशीची मुलगी महाद्वारात बसले, तिचं सारिक्या अनेक नारी वृद्धलोकिया सेना. तिच्यासारखी देखणी दुसरी नारीच नाही, बाईच नाही असं त्यांनी सांगितलं जाऊन. काही नसता अपराधाशी धीवर मारी जलचराशी तैसे सज्जन दुर्जनाशी अखंड वैर चालले तसे. सज्जनाचा आणखी दुर्जनांचा नेहमी वैर चाललेला असतो. काय वैर आहे का त्यांचा? तो कोली मासे मारतो, त्या कोल्याचा ना माशांचा काही वैर आहे का? पण मारतो. तसा सज्जनाचा काही वैर नसतो. सज्जन कधी कुणाला काय बोलत नाही, पण सज्जनाच्या बरोबर वैर करणारी माणसं असतात. निरापराधे स्वापदांशी पारदीय विधोनीय वजित्यांशी तैसे दुर्जन सज्जनाचे अखंड वैर चाले तसे. व्याघ्र देखोनी मनुष्याशी ग्रासू पाये सक्रोध मानसी. वाघाने माणसाला पाहिलं की त्याला असं वाटतं खाऊन टाकावा त्याला. तैसे दुर्जन सज्जनाची वैर मानसी सर्वदा. त्याचप्रमाणे दुर्जनाचा आणखी सज्जनाचा नेहमी वैर असतो. अपराध नसता निद्रितांशी ढेकून दसली मनुष्याशी. झोपली त्याचा काय अपराध आहे का? खाटवरती झोपलाय तो, पण ढेकणाला सण होत नाही. ढेकून काय करतो, त्याला डसतो, चावतो, त्याला एकसारखा चावतार असतो. तैसे दुर्जन सज्जनांशी वैर मानसी सर्वदा. त्याचप्रमाणे सज्जनाचा आणखी दुर्जनाचा वैर चालू असतो. अन्याय केला नसता दान रायासी सांगे जाऊन. दुर्जन ऐकून पंढरीची त्याने दूत पाठविले तत्काळ. काय केलं मग त्या राजांनी? पंढरपूरला दूत पाठवले जातात. कानोपात्रा महाद्वारी सप्रेम भावे कीर्तन करी तो राजकिंकर येऊन सत्वरी ती जगा कारणे बोलती. आले आता तिथून राजाचे दूत आणखीन ते कानोपात्रीला बोलतात. म्हणती बेदराची चाल सत्वरी ना तरी करून नेऊ बलात्कारी. चल बेदरला यायला पाहिजे आमच्या बरोबर, नाहीतर भलेच तुला बांधून नेऊ इथून. म्हणे देवाचे नमस्कार करुणी सत्वर येतसे. काय सांगितलं कानोपात्रीने? चला येतो तुमच्या बरोबर, पण आधी मला माझ्या देवाला नमस्कार करू द्या. सभा मंडपी उभे दूत कानोपात्रा गेली राहुलांत. कर जोडोनी विनवित बहु विनीत होनिया. गेली मंदिरामध्ये कानोपात्रा, हात जोडले आणखी देवाला विनंती करतो. म्हणे पुंडलिक वरदा पांडुरंगा मी तुझीच म्हणवितो श्रीरंगा. आता मोकलिता बहुभंगा उणे कोणाशी येईल. काय सांगितलं कानोपात्रीने? भगवान मी तुझीच म्हणून इथपर्यंत आले, आता माझा तू अंगीकार कर, नाहीतर काय कर, नाहीतर मग लोक तुला असतील. आता मोकलिता बहुभंगा उणे कोणाशी येईल. इथं उणी कुणाला येईल? जर मला तुम्ही अंगीकार केलाच नाही, स्वीकारलीच नाही, तुलाच लोक असतील. म्या तुझे म्हणविल्यावरी राये धरुणी नेली या बेदरी. पंढरी निवासा श्री हरी उणे कवनाशी येईल. न जाणू मला राजाने पकडून नेलीच बेदरला, मग कमीपणा कुणाला येईल? तुलाच येईल असं भगवान परमात्म्याला सांगतो. गजेंद्राच्या ऐकून करुणा सत्वर पावलाची जगत जीवना. गजेंद्राने हाक मारली आणि लगेचच देव आला होता. हत्ती बोलायचा होता त्याला नुसता. हा बोलला की रुक्मिणी विचारतो चालले कुठं? हा तिथं बोलला आणि ती बोलायला हत्तीच्या बोला आला. ती एक दोन शब्द त्याला काढताना इतक्या लवकर आला होता. मद मोकळी करुणा घना उणे कवनाशी येईल. कपोती संकटी पडिता जाण तुवा टाकिले तिचे विघ्न. संकटामध्ये पडली होती कबूतराची पत्नी, आणखी मग त्या संकटातना तुम्ही सोडवलीस ना तिला.
आता मद देता वेरून उणे कवनाशी येईल. आणि जर मला तू आता सोडून देत असतील, टाकून देत असतील, मग कमीपणा कोणाला येईल? तुलाच येईल ना. अशी भगवान परमात्म्याला विनंती करतो. स्वपद हरिणी पडली भाषा स्मरता पावला श्री ऋषिकेशा. हरणी एक वेळ जाळ्यात सापडली, आणखी जाळ्यात सापडली असताना तिने आठवण केली भगवान परमात्म्याची. आलास ना धावून तू, आणि मग तिला सोडवलीस का नाही? मग तसं मी तुझी आता आठवण काढतं, यायला पाहिजे तुझी. मज मोकळीला पंढरीच्या उणे कवनाशी येईल. आणखी मला जर तू बाजूला सोडित असशील, कमीपणा तुला येईल. दुर्वास चरिता अंबरीच्याची त्याचे गर्भवास तू सोशील. दुर्वास ऋषीने काय केलं होता? अंबरीच्या राजाला छळ केला, बराच त्रास दिला. त्याचा व्रत सोडण्यासाठी टाइम लावला आणि मग संकल्प सोडला. मी तुम्हाला सांगितलं काय करायचं असतं. 2 उपवास आले का? ऐकू दे बाहेरच्या लोकांना पण. जर एकाच दिवसाला 2 उपवास आले, दुर्वास चरिता अंबरीच्याची त्याचे गर्भवास तू सोशील. आता नेतामध्ये बेदराशी उणे कवनाशी येईल. त्यांनी सांगितलं मला जर तू बेदर नेऊन देत असेल राजाला, मग उणीव कोणाची वासलती तशी तुला कमीपणा येईल ना. भगवान परमात्मा सांगतो अजामेला आणि चोखा महार यांचा केला अंगीकार. आता माझा करिता वेळ उणे कवनाशी येईल. रहिंत घातले मंडूक बाल स्मरता पावलाशी तत्काळ मंडूक. मोकळीत आयशिया वेळ उणे कवनाशी येईल. म्हणून त्या बेडकीला आत टाकली. त्यांनी सांगितलं कशामध्ये? कढईमध्ये, तेलाच्या कडलेल्या कढईमध्ये टाकली. आणखीन तुला दया आली, तिची बाहेर काढलीस ना, तिथं तुला दया आली. माझी दया येत नाही का? तुझे स्वरूपी जगले मन माझं स्पर्शितात ये दुर्जन. तरी देवा तुझं कारण संत सज्जन हसतीर. जर या दुर्जनाने मला स्पर्श केला, संत मंडळी माझ्या बरोबर आले, तुला हसतील देवा. ऐसे भाग्यताचे करुणा वचन कृपेने दवला नारायण. तिचे चैतन्य काढी ना फुले स्वरूपी मेलविले. भगवान परमात्मा असं बोलल्याच्या नंतर हसला कानपात्राच्या बरोबर. काय केलं मग? तिच्या चेतन शक्ती जी होती, जीव होता, तो काढून घेतला, आपल्यामध्ये सामील केला भगवान परमात्म्याने. आपले स्वरूपी मेलविले. संत पुजारी सन्निध होते, त्यांनी तत्काळ देखिले. ते पुजारी लोकांनी पाहिला, डोळ्याने पाहिला कानोपात्रेचा. काय केलं तर आत्मा काढून आपल्यामध्ये सामील केला. कृपावंते कानोपात्रेची कृपावंते जाणू माझी घातले. तिथून काढून कुठे ठेवला? मग तो मांडीमध्ये ठेवलाय. भगवान परमात्म्याच्या मांडीमध्ये कानोपात्रेचा जीव ठेवलाय. कानोपात्रा जिराली मांडीवरी ते साक्षा हे अध्यापरी. त्यांनी सांगितलं जिथे कानोपात्र ठेवले, अजून ती खुणे मांडीवर. पंढरपूरला कधी गेल्यानंतर निर्खुण बघा, मांडीवरती खुणे कानोपात्रेची. भावे जाता तिचे पंढरी त्यावडी पाहता तिचे प्रेत त्या अवसरी. नेवडी पुरीने दक्षिण द्वारी त्याचा वृक्ष त्या अवसरी तर ती झाड उडवले. मग तिचा प्रेत काय केला? दक्षिण बाजूला, मंदिराच्या दक्षिण बाजूला तिथं पोरला येतो कानोपात्रेचा प्रेत. आणखी त्याच्यावरती एक झाड निघाला, त्याला तरटी असं नाव आहे, आणि त्यालाच आपण कानोपात्र म्हणतो. कुठल्या बाजूला आहे? दक्षिण बाजूला. मग लक्षात तुमच्या राहील मंदिराचा मुख्य दरवाजा कुठल्या बाजूला आहे असं लक्षात राहण्यासाठी त्या बाजूला ठेवला येतो. त्याचा वृक्ष त्याचे झाड उगवले. असो बेदरावून आले दूत सभा मंडपी त्यांनी अतिष्ठत. पुजाऱ्यांची तेव्हा पुसत कानोपात्रा काय झाली. आली तिकडून दूत राजाचे. त्यांनी विचारला काय रे कानोपात्रा काय झाली? त्या पुजाऱ्यांना विचारलं. ते म्हणती तिचे चैतन्य हरी स्वरूपी जागे दीन. ते सांगितलं चेतन शक्ती जी होती ती भगवान परमात्म्यामध्ये सामील झाली. दूत म्हणत्या नोन प्रेता माशी दाखवा. मग तो प्रेत कुठं पडलाय तो दाखवा. पुजारी सांगती दूतांचं तिथे प्रेताचा झाला वृक्ष. पुजाऱ्यांनी सांगितलं की तिचा तो प्रेत होता ना, तो आम्ही पुरला आणि त्याच्यावरती झाड निघालाय. मग ते म्हणते अभिलाष तुम्हीच केला याचा काय नाही बोलत. तिलाच तुम्ही गायब केली कुठेतरी. द्वारा पुढे ती करून पलविली कोटे सुरंगातून. आता वृक्ष झाला म्हणून सत्य वचन बोलत असा. कुठेतरी तुम्ही दरवाज्यात काढून तिला पलवली आणि तिला मला झाड झाला सांगता. काही विचार न करिता जाण पुजारी नेले सर्व धरून. बेदरी जाऊन वर्तमान रायापाशी सांगितले. सर्व पुजाऱ्यांना पकडले. आणखी त्या राजाच्या दूताई बेदरला घेऊन गेले राजाच्या समोर. अविंद राजा अविवेकी बहुत पुजारी झाले भयभीत.
मुसलमानी राजा होता आणखी अविवेकी, त्याने कसला विवेक नसतो त्या राजे लोकांना मुसलमानी. मग पुजाऱ्यांना भीती वाटली, भयभीत झाली. नारळ बुक्का प्रसाद तुरीच्या रामा पुढे ठेवीला. काय केलं मग राजाच्या समोर? नारळ बुक्का आणखी प्रसाद ठेवलाय पंढरपुरात नेऊन. त्याने घेतलेले प्रसाद असतो त्या माझी निघाला एक केस. राजाने तो प्रसाद घेतलाय, त्या प्रसादामध्ये एक केस निघाला. तिथून केस क्रोधाला विंदास पुजाऱ्यास पुछिले पै. रागावला तो राजा आणखी विचारतो पुजाऱ्यांना. परम भय वाटले तयाचे, विचार पडला तयाचे मानाचे. म्हणते सांगावे राजयाशी केस देवाचा म्हणूनिया. भ्याले ते पुजारी, आता काय सांगायचं याला, काय सांगत असा विचार करून ते मनात विचार केला. या सांगू म्हणतात केस देवाचा आहे म्हणून. सांगावे राजयाशी केस देवाचा म्हणून. म्हणे वैकुंठवासी झटेक विटेवरी ये. उभा राहिला भिवरे तिरी. कांडव पात्रेचा कैवारी केस निर्धारी तयाचा. विटेवरती तो उभा राहिला भगवान परमात्मा आणखी त्याचा स्वतःचा केस आहे असं सांगितलं. तुम्ही चलावे पंढरीची. जरी केस नसेल देवाची तरी शिक्षा करावी आम्हाची. आईची देवणी दिलेले लिहूनच दिला त्या पुजारी. तर चला तुम्ही पंढरपूरला. जर आमच्या देवाला केस नसतील तर मग आम्हाला कैद करायचं. राजा पुछे ब्राह्मणाशी कानपात्र देवांत मिळाली कैशी. पुजारीवंती सागराची लवण दिले तैशारीची. काय सांगितलं त्या पुजारी कशी भेटली याची राजाने सांगितलं की देवामध्ये ती सामील झाली कशी. मग पुजारी असं सांगितलं का समुद्रामध्ये मीठ टाकावा आणखी तो जसा एकरूप होतो त्याप्रमाणे. आता कसा एकरूप होतो तुम्हाला थोडीशी गोष्ट सांगितली का लक्षात येईल. दोघांचा वाटप चालला होता, दोन भावांचा. आणि वाटप चालू असताना काय झाला, वाटप चालू असताना सर्व वाटप केला. अंड्या भांड्यांचा सर्व काही वाटप दागिन्याचा करून झाल्याच्या नंतर एक 60 पानामध्ये पडलेली जुनी हत्तीन होती माल्यावरती. हत्तीन कसली होती? मिठाची. आणखीन ती हत्तीनीची वाटणी करायची होती. हत्तीनीची वाटणी करताना गावकऱ्यांना पण वाटलं का हिस्से करायचे कसे. एकाला तर देऊन घेत नाही, मग ते दोघांना वाटून द्यायची कशी. तोडून देता येत नाही. एकतर इतकी माखलेली हत्तीन, काली मस्त झालेली हत्तीन. मग त्या गावकऱ्यांनी असा विचार केला, त्या हत्तीनेला घेऊन ते काय केले समुद्रावरती गेले. आणि समुद्रावरती यांना सांगितलं दोघांना एक काम करा, तिला घेऊन जा आणि तिला मस्त स्वच्छ धुवून आणा तर मग वाटप करून देतो तुम्हाला. हुशार होते गावकरी. आता त्या भावाई हत्तीने नेली, समुद्रामध्ये नेली, पाण्यात उभी केली, धुवायला लागले. मोठा भाऊ सांगायला लागला, बारका भाऊ सांगायला लागला मोठ्या भावाला, दादा हत्तीन बसायला लागली बोलते. बसू द्या बोलते. बसली लवकर साफ करता येईल बोलते. अशी तिला बसवली, बसली. असते अशी तिचे पाय गेली झिजून. मीठ तो विरघळत गेला. हत्तीन पाण्यात नाहीशी झाली. असते असते धुता समुद्र रूप झाली. आणि त्याप्रमाणे दृष्टांत राजा ब्राह्मणाची कानपात्रा देवांत मिळाली कैची. पुजारी म्हणते सागराची लवण मिळे तैशारीची. जसं समुद्रामध्ये मीठ टाकला का तो समुद्र रूप होतो तशाप्रमाणे झाला असं सांगितलं. केस न देखता देवा सावित मारिला पुन्हा. लज्जा रक्षील जगन्निवास की उपेक्षिला मास कलेना. पंढरीसा आले जेव्हा ब्राह्मण करणार बाकीची तेव्हा म्हणती कृपावंत माधवा तू रक्षिता माशी. लाक्षा दोहरी पडतात पांडव धरतात तेथे धावलाचे अनंत माशी रक्षिता. संकट तुझं कोण ते. पुजारी आता देवाची विनंती करतात, जर केस दिसले नाही राजाला मग आम्हाला दंड करील तो. आता जसा पांडवांना लाखीच्या घरामधून वाचवले त्याच्या आम्हाला वाचवण्याचा प्रयत्न करायचे ते पुजारी देवाला सांगतात. वाढीता दुर्जनांशी पंक्ती चतुर्भुज केली द्रौपदी सती. काय झाला, पंगत वाढीत असताना द्रौपदीचा बटन सुटला ब्लाऊजचा. सुटल्यानंतर मग चिंता निर्माण झाली, काय करावं कसा करावा. आणखी हे मुद्दामच टवाली करीत होते. दुर्योधनासारखी मंडळी होती आणि ते मुद्दाम टवाली करायचे का वाढ वहिनी आम्हाला हे दे, आम्हाला भाजी दे, तुम्हाला भात दे, अमका दे ढमका दे. मग देवाला करून आली तिने मनातल्या मनात दावा केला होता. देवाला करून आली मग 2 हातावरती दुसरे हात दिले देवाने 2. आणखी भगवान परमात्मा मग तिच्या जवळ येऊन उभा राहिला. केली द्रौपदी सती अम्माचे रक्षिता रुक्मिणी पती. संकट तुझे कोणते वनवा लागता गेलेल्या ज्वाला रक्षिले काय आणि गोपाला. एक वेळ विणवा लागला. आणखी गोपाळ गायी सर्व जंगलामध्येच बसलेली होती आणि तिकडून विणवा पेटत आला. बारीक विणवा नव्हता,
12 गावाला अग्नी पेटला होता तो. इतका अग्नी पेटला. आणखी झोपलेली असताना ही मंडळी देव उभा राहिला आणि देवाने तो विनवा गिळून टाकला. स्वतः आकर्षण केला गिळला. आम्हा शिवाचविता येवेला संकट तुझला कोण ते मेघवर्षता दारुण नक्की धरिला गोवर्धन. पुजारी सांगतात हे भगवान अरे आम्हाला वाचवायला तुला इतका टाइम लागतो का? इतका पाऊस पडत होता, इतका पाऊस पडत होता का गोवर्धन पर्वत तुम्ही नुसत्या नख लावून उचलला. आमचे वाचविता प्राण संकट तुझला कोण ते तुझा प्रताप जाणून राजद्वारी दिलेली होर. तू चतुर्भुज श्यामवर्ण केस पूर्ण असती की. अरे तू चतुर्भुज आहेस, श्यामवर्ण आहेस, आणखी तुला पूर्णी केस आहेत असे त्या राजाला दाखव. असो महाद्वारी त्या उसरी राजा पातला ती सत्वरी. ब्राह्मण देवाची गरुड पारी लोटांगणे घाली ती. म्हणते पुंडलिक वरदानंता हे संकटी आम्हाशी रक्षिता. सारखा धावा करतात ते ब्राह्मण. ये बाबा आणखीन आमचं संकट दूर कर. तुझं वाचून जगन्नाथा कोणी न दिसे ये वेली. शेजार मंडपी जाऊन त्वरित राजा देवाची जो पाहत तो मुकुट देखील अकस्मात राजाने पाहिला. मुकुट देवाने घातलेला आहे हेही पाहिला. प्रकाशमान साजीरा आणखीन मुकुट नुसता होता का प्रकाश पडेल असा मुकुट होता. पूर्ण केस बहु सुंदर कमळ नेत्राती विशाल. दिव्य कुंडले मकराकार कंठी कौस्तुभ साजीरा. काय केलंय मग कुर्ल केस असं दाखवलं कुणाला? राजाला. आता केस आहेत का देवाला? पंढरपूरला गेले तर केस नाही, पण त्या भक्तांच्यासाठी त्या पुजाऱ्यांच्यासाठी आपल्या डोक्यावरती केस दाखवले, मुकुट घातलेला दाखवलाय. कुर्ल केस बहु सुंदर कमळ नेत्राती विशाल. दिव्य कुंडले मकराकार कंठी कौस्तुभ साजीरा. काय केलं? दिव्य अशी कुंडल मकराकार. मकर म्हणजे माशाच्या आकाराची कानामध्ये कुंडल आहेत देवाच्या. कंठी कौस्तुभ साजीरा. आणखी पुन्हा कंठामध्ये कौस्तुभ मणी. कौस्तुभ मणी कुठून आलाय? तो समुद्र मंथन केला त्या टायमाला त्यातनं 14 रत्नापैकी एक रत्न निघालाय. तो भगवान परमात्म्याला अर्पण केलं. त्याला कौस्तुभ असं नाव आहे. कौस्तुभ मणी. हृदयी पदकाती सुंदर जगनी ठेविले दोन्ही कर. काशे वेष्टीला पितांबर शोभे माल वैजयंती. आणखीन काय सांगितलं? काशे कशीला पितांबर शोभे माल वैजयंती. तुम्हाला वैजयंती सांगता सांगता राहून गेले की वैजयंती माल कुणी दिली देवाला ते सांगायचं राहिलं होतं. तुम्ही काही विचारायला येणार नाही. सांग ना तर सांगू नका आमचं काय जातं ते, पण सांगतो आज तुम्हाला. वैजयंती माल कुणी आली? देवाचे 2 द्वारपाल आहेत, जय आणखीन विजय. विष्णूचे द्वारपाल आहेत ते जय आणखीन विजय. लक्षात ठेवा नाव बरं का. आणखीन ते द्वारपाल देवाच्या दरबारामध्ये सातत्याने राहतात. आणखीन त्यांचा बाप त्यांच्यापेक्षा वरिष्ठ आहे. त्यांच्या बापाने रोज पृथ्वीवर इथून मृत्यू लोकातना वैकुंठाला नैवेद्य न्यायला. कुणाला? भगवान परमात्म्याला वैकुंठाला नैवेद्य न्यायचा. त्या विजयाची बायको तिचं नाव आहे जयंती. काय नाव आहे तिचं? जयंती. देखणी होती, सुग्रण होती ती. आणि ती इथून जेवण बनवून द्यायची आपल्या सासऱ्याजवळ. देव जेवत असत वैकुंठाला. रोजचा नियम असा चालू होता. सासरा ताट घेऊन इथला उडून जायचा मृत्यू लोकातना. असा असताना मग एक दिवस काय झाला, तिने मीठच टाकलं नाही. मला पण कसं माहिती पडलं? मला एखादी लांबून फोन केला होता का नैवेद्य देवाला दाखवतो तो चाखून पाहिला तर चालतो का? त्याचं उत्तर देण्यासाठी मला ही गोष्ट शोधायला लागली. मग ते त्याचं उत्तर दिलं. त्याला सांगितलं हे कधी तुला अगदी पानांची सांगेन त्यात कुठल्या ग्रंथात कुठल्या पानावरती काय आहे हे सर्व माहिती देईल. आणि तुला विचार करतो का असतानाची. मग ती तिची काय झालं, नैवेद्य घेऊन गेलाय हा. आणखीन ही नेमकी मीठ टाकायला विसरली होती. मीठ टाकायला विसरली. मीठ न टाकल्यामुळे तिच्या लक्षात आला, सुग्रण होती ती, आज आपण मीठ टाकला नाही. पण जर डबल पडला मग, आणि तुम्हाला कुणाला तरी सोम्या गोम्याला जायचे का तो नैवेद्य? भगवान परमात्म्याला द्यायचे. आणखी त्याला नैवेद्य द्यायचं म्हणजे कसं पाहिजे? तिने काय केलं मग? चाखून पाहिला. आणखी मीठ टाकलं नव्हतं म्हणून. तो मीठ टाकल्यानंतर आता सासरा तिचा घेऊन उडून गेला. ताट घेऊन तिने गेला. देवाने ताटाकडे पाहिला नाही. दर दिवशी गेले देव जेवत होता. आज पाहिला नाही. विचारला त्यांनी काय झालं का बरं? त्याचं नाव सुशील होता बरं का, त्या तिच्या सासऱ्याचं. आणखीन देवाला विचारला काय झालं, आज जेवतच नाही तुम्ही? बोलतो उष्टा अन्न आणलंय तुम्ही. उष्टा कसं काय? उष्टा
मग देवाने सांगितलं का मीठ टाकल्यात नव्हता तुमच्या सुनबाईने. आणखीन तिने काय केला, चाखून पाहिला, पुष्टा झाला. लगेच सासरा खाली आला. ही एका तलावावरती गेली होती आणि तिथं असताना सासऱ्याने शाप दिला, जात दगड होऊन पडशील. लगेच दगड झाली. पण तिच्यावरती तिच्या नवऱ्याचा इतका जीव होता ना, लगेच तिथपर्यंत आला तो. दगड झाली. आणखीन दगड झालेले असताना नवरा तिथं उभा राहिला. वडिलांना विचारलं, बाबा आता हिचा उद्धार कधी होईल, मुक्त कधी होईल ही? मग सांगितलं वडिलांनी, मुक्त होईल, भगवान परमात्म्याचा स्पर्श होईल तिला, त्या दिवशी ती मुक्त होईल. मग तिने असा विचार केला का आपली इतकी देखणी बायको आणि तिला सोडून मी गेलो आणि लोक काय करतील त्या दगडांना, काय नाही. तिथंच बसला ध्यानस्थ. किती दिवस बसला ध्यानस्थ? तिथं ध्यानस्थ असा बसला का उद्धार होईपर्यंत. बरं, तो आराधना कोणाची करीत होता? सूर्याची. आपल्यावरती कधी संकट आला का आराधना सूर्याची करायची. सूर्य लवकर प्रसन्न होतो आणखी आपला तो काम बजावून देतो. सूर्याची आराधना करीत बसला. इकडं काय व्हायचं, पाताळामध्ये 100 वर्षातनं एक कमलाचा फूल उगवतो. कुठेची उगवतो तो? आपल्यासारख्या तळ्यामध्ये नाही, लहानपणी येतो त्या तळ्यात नाही, अमृताच्या तलावामध्ये कमलाचा फूल उगवायचा. आणि तो कसला उगवायचा? सोन्यासारखा, सोन्याचा न मावळणारा असा फूल उगवायचा. मग तो कोणाच्या जवळ असायचा? खालती कोण आहे? शेष आहे. आणि त्या शेषाजवळ असायचा. शेष तो फूल सूर्याला अर्पण करायचा. आणि सूर्य तो फूल आपल्या भक्ताला कुणाला द्यायचा? विजयाला. कारण तो भक्ती करीत होता सूर्याची, मग विजयाला द्यायचा. विजय तो फूल आपल्या त्या पत्नी रूपी दगडावरती ठेवायचा. अशी किती फुलं ठेवली? 108 ठेवली. पटापटा सांगून जातो. 108 फुलं ठेवली. किती वर्षात नाही फुल येतो? 100 वर्षात नाही एक फुल उगवतो. मग किती? 100 108 गुणिले 100 करायचे. इतक्या वर्षे तिथं बसून राहिला तो. 108 फुलं वाहिली. त्या टायमाला भगवान परमात्माला करुणा आली आणि मग ती फुलं घेण्यासाठी भगवान परमात्मा तिचा उद्धार करण्यासाठी तिथपर्यंत आला. ती फुलं उचलून घेत असताना त्याची बोटं लागली त्या दगडीला आणि मग तिचा उद्धार झाला. लगेच बाई झाली. आणखी मग बाई झाल्यावर तिने नमस्कार केला देवाला. देवाला सांगितले, भगवान आता एक काम करायचं बोलता का, या फुलांची माल गुंफून तुझ्याच गळ्यात घाल आणि मग त्या मालेला नाव कसलं दे? आमच्या दोघांचं नाव आलं पाहिजे. माझा आणखी माझ्या पतीचा 2 अक्षर. पतीचे पहिले प्रथम वैद्य, त्याचं नाव काय होता? विजय. मग त्याचं नाव अर्धा नाव त्याचं ठेवला वैजयंती. तिचं नाव काय आहे? जयंती. इकडे जय ठेवला आणि तिकडे यंती ठेवला. दोघांचा मिळून मी तिला वैजयंती मला असं म्हणतात. कधी कुठल्या महाराजांनी विचारला, सांगा या आमच्या महाराजाजवळ कुठल्या पानाबाई तुम्हाला लिहून देईन. वैजयंती हे योगियांचे निज ध्यान, सकळ देवांचे देवता चरण, एकाएकी राजा पण देखता झाला ते जवाब. अनुताप झाला चित्ताची राजा म्हणे ब्राह्मणांची, तुम्ही मूर्ती सांगितली जैसी तैसी येथे देखली. अनुताप झाला राजाला. जसा तुम्ही सांगितला तसा तुमचा देव आहे. त्याला केस आहे. कशी पाहिली? कुर्ली केस पाहिली राजाने, मुकुट पाहिला राजाने. जे केली अनन्य भावे दंडवत, राजा देवाशी असे घालीत. मग कसा दंडवत घातला? अनन्य भावाने. अन्य भावाने नाही, अनन्य चिंत येतो माम येदन कसे दृढव्रत आहात. त्यांनी सांगितलं अनन्य भावाने भक्ती करता आली पाहिजे. आपले अन्य भावाने असतो म्हणून आपल्याला देव दिसत नाही, देव आपल्यावरती कृपा करीत नाही. आजचा देव वेगळा, आपला उद्याचा देव वेगळा, परवाचा, रोजचा बदलून आठवड्यामध्ये देव 7 बदलतो आपण. तसं नाही. त्यांनी सांगितलं अनन्य चिंतयंतो माम ये जनाः पर्युपासते तेषां नित्ययुक्तानां योगक्षेमं वाहम्यहम्. त्यांचा योगक्षेम मी चालवतो, पण अनन्य भक्त असतील त्यांचा. अनन्य भावे दंडवत, राजा देवासी असे घालीत. अलिंगन देवनी त्वरित, पुजाऱ्यांशी बोलतसे. आता अलिंगन दिला आणखी पुजाऱ्यांच्या बरोबर बोलतो. कान्होपात्रेचे भाग्य पर, हरी स्वरूपी झाली लीन. आता राजा बोलायला लागला. आधी काय केला होता? राजाने आशा धरली होती तिची, पण आता बोलायला लागला कान्होपात्रेचे भाग्य परम. भाग्यवान होती ती कान्होपात्रा. हरी स्वरूपी झाली लीन. आणखी काय केली? भगवान परमात्म्याच्या स्वरूपामध्ये लीन झाली. आम्ही आवागी ज्ञानहीन.
केले छलन तिचे आम्ही अभागी असल्यामुळे ज्ञानहीन असल्यामुळे केले छलन तिचे तिला आम्ही काय केला त्रास दिला मागुती बोले पुजाऱ्यांशी कानो वृक्षे दाली कैसी त्यांनी दक्षिण द्वारापाशी तरती वृक्षे दाखविले पुन्हा पुजाऱ्यांना विचारला कुणी त्या राजाने विचारल्यानंतर काय विचारलं तर ती कानोपात्रा कशी काही झाड झाली ते आम्हाला दाखवा तरटी वृक्षे दाखविला मग ते दक्षिण बाजूला जाऊन तरटीचा झाड दाखवलंय राजयाशी सांगती ब्राह्मण पंढरी क्षेत्र हे पुरातन मग त्या राजाला त्या ब्राह्मणाने सांगितलं हा पंढरी क्षेत्र आहे ना आजकालचा नाही कधीचा आहे तो काकड्यामध्ये तुम्ही रोज वर्णन करता का आजकालचा आहे का तो वैकुंठही नव्हता आजी रचिली पंढरी मग वैकुंठ नगरी मग त्यांनी सांगितलं नंतर वैकुंठ निर्माण केलं येथील तर वर होऊन सकळ स्वर्गाने बैसले मग पंढरपूरला जी झाडं आहेत ना ती सुद्धा सर्व देव आहेत कुठून आले ते देव तिकडून स्वर्गातून येऊन इथे थांबले तरटी वृक्षे तैसाची आहे त्याप्रमाणे तरटी वृक्षे सुद्धा त्यांच्यासारखाच अद्यापि दक्षिण द्वारी पाहे भाविक भक्त लवला आहे पंढरीशी पाहता ती अजून सुद्धा तो झाड होता आता मला वाटतं त्याची पानं सर्व खडली आता तो सीन झाला आणखीन आता नुसतं फक्त आकार राहिले त्याचा पुढील अध्यायी कथाद्भूत दामाजी पंत वैष्णव भक्त मैपती त्यांचा शरणागत गुणवर्णित सद्भावे उद्याच्या अध्यायामध्ये तुम्हाला दामाजी पंतांची कथा ऐकायला भेटेल स्वस्ती श्री भक्ती विजय ग्रंथ ऐकता तुष्टे जगन्नाथ प्रेमला ऐका भाविक भक्त ऐकून चत्वारीचा अध्याय रसाला कुंडली गौरला विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय ठाक कुंडली गौरला विठ्ठल श्री ज्ञान